दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा आज साक्षात स्वामी माऊली पूर्ण करणार आहेत. ज्यांच्या समोर हा संदेश आला त्यांचे कल्याणच होणार आहे, कारण स्वामी स्वतः तुमच्या घराकडे आले आहेत तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी. ज्या बातमीची तुम्ही वाट बघत होता ते आता तुम्हाला मिळणार आहे. सर्व भोग आज तुमचे संपले जाणार आहेत. जे हवे आहे ते स्वामी माऊली आज तुम्हाला मिळवून देणार आहेत. सर्वात मोठे मनोकामना तुमची पूर्ण होणार आहे. तुमचे सर्व स्वप्न सत्यात उतरणार आहे. आता कोणी ठरवूनही तुमचं वाईट करू शकणार नाही. तुमच्या भयंकर चिंतेचा आज शेवटचा दिवस आहे. देव म्हणतात, एक नाही तर तुला पश्चाताप करण्याची वेळ येईल. येणारा रविवार तुझ्या आयुष्यात आनंदाची बातमी घेऊन येणार आहे. आज तुला आनंदाच्या बातमीचा फोनवर कॉल येणार आहे. ज्या बातमीची तुम्ही वाट आतुरतेने बघत होतात ती बातमी आज तुम्हाला स्वामी माऊली देणार आहेत. चुकूनही पुढे जाऊ नका. या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका. पुढच्या 24 तासात तुम्हाला स्वामींचे दर्शन होणार आहे. आज तुला माझ्याकडून आनंदाची गोड बातमी मिळणार आहे. बाळा, तुमचा विजय आज नक्की होणार आहे. आता ठरवूनही कोणी तुमचं वाकडं करू शकणार नाही. बाळा, तुझं वाईट काळ संपला आहे. मी तुझ्याजवळ बसलो आहे. तुझ्या दुःखांचा शेवट करण्यासाठी हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकावा आणि माझ्याशी बोलावे अशी माझी इच्छा आहे. तुमचीही इच्छा तशीच असेल. स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ कमेंट करा. हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. स्वप्न पहा, ते प्राप्त करा. यासाठी साहस आणि धाडस आवश्यक आहे. प्रयत्न करणे कधीही तुम्ही सोडू नका. अपयश ही यशाच्या मार्गातील एक टप्पा आहे. अशक्य असे काहीच नाही. त्याची सुरुवात फक्त स्वप्न पाहण्यापासून होत असते. तुम्ही जगात बदल घडवू शकता. त्यासाठी पहिले स्वतःला बदला. जग आपोआप बदलेल. तुम्हीच तुमच्या आयुष्याचे शिल्पकार आहात. आपल्या स्वप्नांना साकार करण्याची शक्ती फक्त आणि फक्त तुमच्यातच आहे. त्यामुळे आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याची गरज नाही. चांगल्या विचारांनी जीवन बदलते आणि त्याच विचारांनी यश साध्य होते आणि आयुष्य हे आनंदी सुखमय होते. त्यामुळे विचार चांगले ठेवा. सकारात्मक पॉझिटिव्ह राहा. त्यासाठी लगेच संदेशाला लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ असे 3दा टाईप करा. हा संदेश तुम्ही 2 जणांना शेअर करा, कारण तुमच्या एका शेअरने समोरच्याचे आयुष्य बदलायला मदत होते आणि त्यांचे आयुष्य चांगल्या मार्गाने लागले तर स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतो आणि तुमची प्रगती नक्कीच होते. जीवनात कोणतीही अडचण येऊ द्या, त्याला सामोरे जाण्याची शक्ती फक्त आपल्यात आहे. कितीही कठीण प्रसंग असला तरी हार न मानता त्यात खंबीरपणे आपण उभे राहायला हवे. मी अपयशी झालो नाही. मी फक्त 1000 मार्ग शोधले आहेत जे काम करत नाहीत असे तुम्ही समजा आणि आलेल्या अपयशांना लाथाडून टाका, कारण साक्षात या ब्रह्मांड नायकाची शक्ती तुमच्या पाठीशी आहे. सहमत असाल तर होय स्वामी, मी सहमत आहे असे कमेंट करा. स्वप्न पाहण्याची आणि ते पूर्ण करण्याची हिंमत असेल तर या जगात काहीही अशक्य नाही. यशाची सर्वोत्कृष्ट किल्ली म्हणजे कठोर परिश्रम, संयम आणि कधीही हार न मानण्याची जिद्द. संघर्ष आयुष्याचा एक भाग आहे. तो आपल्याला मजबूत बनवतो आणि खरे यश त्याच वाटेने येते. कोणतेही अपयश अंतिम नाही. त्यात फक्त यशाच्या प्रवासातील एक विरामचिन्ह आहेत. त्यामुळे आयुष्यात जर कठीण प्रसंग आला तर खचून जाऊ तेथेच तुम्ही हार मानू नका. थांबू नका. स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा आणि स्वप्नांना पंख द्या.
सकारात्मकता ही सर्वात मोठी शक्ती आहे. बाळा, ते आपल्याला कठीण काळातून मार्ग काढण्यास मदत करते. त्यामुळे तू सदा सर्व काळ पॉझिटिव्ह राहा, आनंदी राहा. अरे बाळा, आयुष्यातील प्रत्येक दिवस हा नवीन संधींनी भरलेला आहे. त्याचा सर्वोत्तम वापर कर. आव्हाने ही आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम शिक्षक आहेत. त्यांच्याकडून आपण शिकून अधिक बलशाली बनतो. त्यामुळे माझ्याच आयुष्यात हे का असं तू रडगाणं गाऊ नकोस. बाळा, हार मानू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. मी तुला हार मानू देणार नाही. मी तुला खचू देणार नाही. भक्तांनो, हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर खरा स्वामी भक्त कमेंट करा आणि हा संदेश तुम्ही 5 जणांना शेअर करा. आणि तुम्ही हा संदेश कोठून पाहत आहे तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपल्या देहांना अग्रभागी ठेवा आणि त्यांना प्राप्त करण्यासाठी सतत कटिबद्ध राहा. अडचणी आपल्याला थांबवू शकतात, पण त्यांच्यापुढे तुम्ही हार मानू नका. त्यांना पराभूत करण्याची ताकद तुमच्यात आहे. ज्या मनाने आशा आणि धैर्य साथ निभावले त्यांचे जीवन सदैव समृद्ध होते. आपल्या स्वप्नांचा पाठलाग करणे तुम्ही सोडू नका. प्रत्येक पाऊल तुम्हाला जवळ घेऊन जाईल आणि तुम्ही एक दिवस नक्कीच यशस्वी व्हाल. ज्यांच्याकडे ध्येय आणि स्वप्न असते ते कधीच हार मानत नाहीत आणि असे भक्त स्वामींना खूप प्रिय असतात. आणि अशा भक्तांना स्वामी कधीच हारू देत नाहीत. प्रत्येक वेळी ते त्यांच्या सोबत असतात. जीवनात अनेक वेळा आपण जग जिंकतो, पण जेव्हा आपण शिकतो तेव्हा आपण स्वतःला जिंकतो. सगळ्यांना समजून घेणारे आणि आपुलकीने वागणारे लोक या जगात खरे संपत्ती धारक आहेत. आपले ध्येय ठरवा, नियोजन करा आणि त्याची पूर्तता करण्यासाठी निष्ठेने काम करत जा. जर तुमचे ध्येय योग्य असेल आणि चांगले असेल तर तुमचे कर्म चांगलेच असतील तर यश नक्कीच तुमच्या पाठीशी आहे. सहमत असाल तर स्वामी माझे दैवत कमेंट करा. ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही भरभरून जगा आणि आनंद घ्या. प्रत्येक गोष्टीमध्ये छानपैकी बाजू शोधा. तुमचे दृष्टिकोन तुमच्या आनंदाला निर्धारित करतात. आयुष्यातील प्रत्येक अडचण ही एक नवीन संधी आहे. तिच्यातून धडे घेण्याची तुम्ही तयारी ठेवा. संयम आणि कष्ट हे यशाचे 2 महत्त्वाचे सूत्र आहे. ते तुम्ही आत्मसात करा. जर तुमच्याकडे कष्ट करण्याची तयारी असेल आणि संयम असेल तर प्रत्येक गोष्टीत तुम्ही यशस्वी नक्कीच व्हाल आणि स्वामी माऊलींचे आशीर्वाद तुम्ही प्राप्त कराल. आजचा हा स्वामींचा संदेश ऐकल्याबद्दल धन्यवाद. केलेली सेवा स्वामींचरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.